नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शासकीय अध्यापक महाविद्यालय अकोला B.Ed प्रथम वर्ष प्रशिक्षणार्थी आहे. तर माझं नाव शुभम कृष्ण सरगटे आहे. तर आज मी तुम्हाला मराठी हा विषय शिकवणार आहे. वर्ग 8वा. त्याच्यामधला जे एक प्रकरण आहे पाड्यावरचा चहा, तो आज अभ्यासणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर म्हणजे सर्वात पहिले हे बघूया, पाड्यावरचा चहा म्हणजे काय? पाडा म्हणजे काय बाबा? कोणी सांगू शकेल? जसं उदाहरणार्थ 10-15 खोपड्याचा समूह ठिकाणी असलेला त्याला काय म्हणतात? पाडा. जसे की 7-8 ज्या जास्तीत जास्त 10 ते क्वचित 15 पाळे मिळून एक गाव तयार होते. जसे की पाड्यापासून असलेली मिल एक ठिकाणी 2 ते 3 मिल अंतरावर वसलेला असतो. ते एका गावाला साऱ्या पाड्यांना भेट द्यायची असते. ते 5 ते 6 मैल फिरणाऱ्या करावा लागतो. तर साधारण उंचावरच्या झाडावरचा आश्रय घेऊन सावलीला झाडे हे पाडे वसलेले आहेत. तर चला सुरुवात करूया आपल्या या पाड्यावरच्या चहाला. पाड्यावरचा चहा. या पाठाचे लेखक कोण आहेत? गोदावरी त्यांचं आडनाव आहे परुळेकर. त्यांचा जन्म 1908 आणि मृत्यू 1996. गोदावरी परुळेकर यांचा जन्म 1908 ते 1996 या साली झाला. म्हणजे 1908 मध्ये ते जन्म झाला आणि 1986 त्यांचे निधन झाले. तर सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध लेखिका होते. 1900 लेखिका होत्या ते 1945 ते 1953 या काळात डहाणू उंबरगाव भागात त्यांनी आदिवासीमध्ये जागृतीचे कार्य केले. कशाचे कार्य केले? जागृतीचे कार्य केले. जागृतीचे कार्य केले. त्याचबरोबर त्यांनी काम करत असताना आपले अनुभव जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून त्यांनी मांडले आहेत. जसं की त्यांनी बंदी वसाची 8 वर्ष ही पुस्तकही प्रकाशित आहे. जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी 1972 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. गोदावरी यांना. प्रस्तुत पाठ हा जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतला आहे. पाड्यावरचा चहा कोण्या पाठातून घेतला आहे? जेव्हा माणूस जागा होतो. निसर्गाच्या सान्निध्यात जाणाऱ्या वारली समाजाचा त्या काळात कष्टमय खडतर जीवनाचे चित्रण प्रस्तुत पाठात लेखिकेने केले आहे. असे लेखिका म्हणतात. जागृती म्हणजे कोण्या पाठातून घेतला हा पाड्यावरचा चहा? जेव्हा माणूस जागा होतो या प्रस्तुत पाठातून.
त्या प्रस्तुत पाठातून. चला आपण सुरुवात करूया. 7 ते 8 किंवा 10 ते 15 म्हणजे खोपड्याचा समूह ज्या ठिकाणी असलेला त्या पाडा म्हणतात. असे 5 ते 7 अगर जास्तीत जास्त 10 क्वचित 15 पाडे मिळून एक गाव तयार होतो. एका पाडा दुसऱ्या पाड्यामध्ये अर्धा मैल, काही ठिकाणी 2 ते 3 मैल अंतरावर वसलेले असते. एका एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे 5 ते 6 मैल फेरफटका गावात करावा लागतो. साधारण उंचावरच्या झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले असतात. जसं की 6 ते 5 जे घरं असतात ते मिळून एक पाडा तयार होतो. 5 ते 7 ते 10 क्वचित 15 आणि एक गाव म्हणजे त्याला एक गाव असं म्हटलं जाते. मिळून 15 वाडे म्हणजे क्वचित 15 पाडे मिळून एक गाव तयार होते. अशाच प्रकारे चला पुढे. अशा एक सालकर पाडा नावाचा पाड्यावर आम्ही गेलो. लेखिका म्हणतात एका एका सालकर, जसं की कोण्या पाड्यावर गेलो, सालकर. सालकर पाड्यावर या नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. ते कावाऱ्यांच्या किंवा बांबूच्या काठ्याच्या भिंती करून शेणामातीने सावरून तयार केलेले खोपडी आमच्या स्वागतासाठी हजर होती. वारल्याच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेंढी चौकडीची लाकडे व 4-6 वाशे म्हणजे वाशे. काही खोपड्यांना एवढीही लाकूड नसते. काही खोपडी इतकी ठेंगणी असतात की आत जायचे म्हटले तर वाकून जावे लागते. आता थोडेसे ते बांधतात, जेव्हा खोपडी जेव्हा बांधतात तेव्हा तिथं म्हणजे जास्त बांबू वापरत नाही आणि गवताची जास्त असते आणि ते सर्व म्हणजे असं खालून असं असे असतात. ते मला दाखवतो. दिसत आहे. असं खोपडी असते. अशा खोपडीतून असं खालून असं लावून जावं लागतं. तर अशा प्रकारे आम्ही काही वेळ बसलो तर दिसलं, समजलं. चला ठीक आहे. चौकडी लाकडे 4 ते 5 वर्ष खोपडीचे एकही लाकूड नसते. ते काही ठेंगणी असतात आणि आत जायचे म्हटले तर ती तरी वाकून जावे लागते. आमचा एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट यांचे घर असेच होते. लक्ष्मण सापटचे पण घर असेच होते की मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागे. बहुतेक घरे एक दालनीच आहेत. एकच दार, कुठलेही कराव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार. पावसापासून संरक्षण म्हणून काही घरावर पेंढ्या तर काहीवर पळसाची पाने म्हणजे खूप मोठी मोठी असतात. अशा ते बर्डावर मिळत असतात, शेतात मिळत असतात ते. आणि कौलारू घरे म्हणजे कौल क्वचितच दिसत असत. वारल्याच्या घरात रक्षण करण्याची गरज भासायची असे काहीच नसल्यामुळे ढकलले या कोसळून पडतील अशीच ती खोपडी होती. जशी की धक्का लागला की पडेल अशीच खोपडी होती. आणि खोपड्याच्या सभोवतालची सुमारे 6 ते 9 इंच उंचीचा कडलेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा. असे आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो तेव्हा खोपड्याच्या पुढे बांबू व कामटीची लहान टेबलासारखी माची केलेली होती. त्यावर पिण्याच्या पाण्याची मडकी होती. खोपड्याच्या बाहेर लहान लहान खड्डे करून आत कोंबड्यांसाठी पाणी ओतून ठेवले होते. म्हणजे कोंबड्यासाठी पण एक घर असतो आणि तिथे पाण्याची वटी असते. तिथं कोंबड्या ठेवलेल्या असतात, म्हणजे सकाळी सोडतात आणि संध्याकाळी त्यांच्यात ठेवून देतात. त्यासाठी पाणी गिनी असतो. आम्ही काही वेळ बसलो तर माणसांनी चाहूल लागेना, कोणी दिसेना.
आम्ही जिथे कशाला गेलो होतो, आम्हाला काय हवे होते, हे विचारायला सुद्धा कोणी येईना. पाखरांच्या चिवचिवाट, कोंबड्यांचा फळफळ सुटला तर सारा सुखसुखाट होता. थोड्या वेळाने आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो. एका ठिकाणी केविलवाणी दिसणारी मुले बसलेली होती. त्यांनी सांभाळण्यासाठी घरी आलेलो एक दोन मुले तेथे शेजारी उभी होती. मुलांमध्ये हा कुत्र्यांच्या भुंकण्याचे येथे मनुष्यवस्तीचा भास होत असा. जेव्हा मनुष्यवस्तीचा भास होतो तेव्हा भुंकण्याचे किंवा म्हणजे मुलामध्ये कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. शेजारी 2-3 मुलं बसलेली होती. जसं की पाखरांच्या चिवचिवाट, कोंबड्यांचा फडफडाट सुटला. सारा सुखसुखाट पण होता. अशा वेळेस आम्ही उठून आजूबाजूला फिरू लागलो. तर अशा प्रकारे मी काही खोपड्यात गेले. तेथे काय दृश्य दिसले, लेखिकेला काय दृश्य दिसले. एका बाजूला 3 दगडाची चूल, चुली व बाहेर ढीगभर राख आणि सतत चुलीवर ठेवून राब असलेला एखाद्या ॲल्युमिनियमचे पातेले, 1-2 मडकी, 1 ते 2 तपल्या खापऱ्यांची खोलगट तलाव्यासारखी भांडी, एखाद्या मडक्या तळाशी 4 भाताचे दाणे, शिंगावरच्या एका आंबीले भरलेले मडके, एका तलावीत एखादे हळकुंड, 1-2 कांदे, लसणीच्या पाकळ्या, विड्या, वड्या वळण्यासाठी लावलेली कुडवा लावण्यासाठी आमटीची पाने, असं काही भरलेलं होतं. फूट 1.5 फूट लांबीचा एका बाजूचा बंद असलेल्या बांबूच्या पेऱ्यांच्या तुकड्या भिंतीच्या पाराव्यात अडकलेला होता. त्यात तंबाख म्हणजे तंबाखूचे पाने किंवा तंबाखू ठेवत असत. बांबूच्या तुकड्या म्हणजे जंगलीतील बरणीच होती. तिथं काय काय होतं, जेव्हा लेखिका एका खोपडीत गेली तिथं काय काय दिसलं लेखिकेला, काय काय दिसलं, डबल एक वर जाणून घेऊ. काय काय दिसलं, तिथं ढीगभर राख होती, चूल होती, चुलीवर ठेवणीनं बसलेलं होतं, ॲल्युमिनियमचे पातेले होते, 1-2 मडकी होती, 1-2 तापलेल्या खापरेची खोलवट ताव्यासारखी भांडी पण होती, एखाद्या माडक्या तलीशी 4 भाताचे दाणे होते, शिपलेल्या लांबीची भरलेली मडकी होती, एका तलावाने मध्ये हळकुंड, 1-2 कांदे होते, लसणीच्या पाकळ्या होत्या आणि आमटीचे पाने पण होते. 1.5 ते 2 फूट लांबीचे एका बाजूने बंद असलेल्या बांबूच्या पेरण्या तुकड्या पण लेखिकेला दिसल्या. तर अशा प्रकारे जसं की आम्ही खोपड्यात गेलो तेव्हा बाहेर आलो. लेखिका खोपड्यात गेल्या आणि बाहेर आल्या. आम्हाला कोणीही हटकले नाही की तुम्ही कोण, इथे काय करता, असं कोणी प्रश्न लेखिकेला विचारला नाही वगैरे काही विचारले नाही. गोवानी येथे निचपत पडलेल्या माणसासारखा सारा पाडा निचपीत पडलेला होता. एका खोपड्याची तिला तळाया नांदवलेल्या 18 दिवशी दारिद्र्य त्यात भर म्हणून तेथील भयान कपास वातावरण हे सारे पाहून तिचं सोडी घाबरलेले भयान निर्मनुष्य पाडा आता आपापल्या गिळून टाकणारा की काय, असं वाटू आपली अगदी मैदानी उदास झाले. एका प्रकारची हळूहळू वाटू लागली. मला वाटले आपण कुठल्या तरी खाईत येऊन पडलो. लेखिकाला वाटले इथं सुखसुखाट आहे, कोणी विचारलं नाही की लेखिका एका खोपडीत गेले. त्यांना असं म्हटलं नाही की खोपड्यात गेले, बाहेर आले आणि कोणी असं हटकलं नाही आणि कोणी कोण काय कसे आले, काच्यासाठी आले, कुठून आले, कशापासून आले, असं काही लेखिकाला विचारलं नाही. आणि आम्ही सुमारे 2 ते 3 मैल चालत गेलो होतो. लेखिका 2 ते 3 मैल चालत गेल्या होत्या आणि काहीच काम साधले नाही तर उन्हातान्हातून परत एवढेच परेड करावी लागणार होती. तर मला चहाची फार सवय होती. लेखिकेला सवय कशाची होती, चहाची फार सवय होती लेखिकेला. पुन्हा संजान ठेशन गाठीपर्यंत घोटभर चहा सुद्धा मिळेल शक्य नव्हता. माझा जीव अगदी करंडून आला. लेखिकेचा जीव अगदी करंडून आला. ध्येयावरील निष्ठा, गरीब लोकांबद्दलची तळमळ वलचिल असल्यामुळे ती स्वतःला सावरून गेली शकले. कोणीतरी अवस्थ माणूस केव्हा तरी भेटलेच, तेव्हा माणूस काय करायचे ते कसा विचार करून कमरे दळणवळणीच्या खजुरीच्या झाडाखाली थोड्या खजुरी गोळा करून आणल्या होत्या. त्या सगळत एका ओठावर
बसलो, ओट्यावर बसलो. लेखिका ते सगळं, लेखिकेला फार तलब कशाची होती, लेखिका दमल्या होत्या, चहाची तलब होती, लेखिकेला भूक लागली होती. पण लेखिकेनं येता येता एका खजुराच्या झाडाखाली आल्या आणि झाडाखाली थोडा 2-4 खजुरा करून ते चगळत चगळत दाताखाली एका ओट्यावर जाऊन बसल्या. आणि हळूहळू गुरांच्या बकऱ्यांच्या मागे गेलेले मुलांना आम्ही असल्याची बातमी समजली. हळूहळू गुरांच्या बकऱ्यांच्या मागे गेलेले मुलांना असे तेथे असल्याची बातमी समजली. बरीच येथे आम्हाला बघण्यासाठी आमच्या भोवती जमा झाली. कोणी हातातल्या कुणावरच्या अनुवट्या ठेव, तर ती तशीच उभी राहून नव्हती, आमच्याकडे टकाटक बसली गेलेली होती. काय बसलेली होती, आमच्याकडे गेल्यावर समजले की गावातली सारी जाणती माणूस एक जमीन मालकाकडे कामाला गेलेली होती. एका मुलापैकी 1-2 समजत वाटली. त्यांना आम्ही सांगितले, मोठ्या माणसांना जाऊन सांगा की टिटवळ्यासारख्या सभेला लोक आले आहेत. टिटवळ्याच्या सभेले लोक आले आहेत. तुम्हाला बोलावलं आहे की त्यांनी आम्हाला बोलावलं आहे. त्यांना घेऊनच तुम्ही परत या. असंच मुलांनी आपापसात काहीतरी कुजबूज केली व ती मार्गाला लागली. ते आमचा निरोप पोहोचणार की काय करणार आम्हाला काहीच समजले नाही. त्यानंतर बाकीच्या मुलांपैकी बरीचशी पांगरली व आम्ही या नजरकैदेतून सुटलो. लेखिका म्हणाल्या, जेव्हा सभोवतालची जमा केली आणि हातावरच्या काट्याने नुटवणी ठेवून त्या ताशीच उभी राहून नुसती आमच्याकडे टकमक बघू लागली. जेव्हा लेखिका तिथं गेल्या तेव्हा आजूबाजूची मुलं बघत बसली. एका मुलाने म्हटलं, आम्ही तिथं म्हटलं की आम्ही पोचलो. आणि त्यांना म्हटलं, काय म्हटलं लेखिकेनं, आम्ही सभेला आलो आणि त्या मोठ्या माणसाला घेऊन या. असं म्हणून त्या मुलांनी थोडी कुजबूज केली आणि निघून गेली. बराच वेळ निघून गेला की येण्याची चिन्ह दिसेना. लेखिकेला असं वाटलं, बराच वेळ निघून गेला, मुलांना सांगितलं होतं, येण्याची वेळ दिसेना. जेव्हा भयान जागेत एक एक क्षण आम्हाला तासासारखा भासू लागला की जे मुलं गेली ती कुठे गेली, कोणाला बोलावून आणणार की तशी कुठेतरी निघून जाणार, काहीच समजेना. मध्येच उठेना, पुन्हा बसावी, पुन्हा उठेना, असे करत आम्ही तिथेच घुट मळत राहिलो. चहाची तब्बल जाणू लागली. दुसरे काहीच करण्यासारखे नसल्यामुळे भूक व तहान तीव्रतेने भासू लागली. मला तर ब्रह्मांड आठवू लागले. मनातली कला कल वालकला दडपून जणू विशेष काहीच नाही. जशी चेहरे करून दळवी मी चिकटाईने वारल्याचा येण्याची वाट पाहत बसलो. लेखिकेला वाटले, जेव्हा मी मुलांना सांगितले, जावा चांगल्या मोठ्या ज्येष्ठ व्यक्तींना बोलावून आणा, त्यांनी आम्हाला बोलावलं, तर ती मुलं कुठे गेली, काय गेली असावी. आणि लेखिकेला 1-1 तास तिथं म्हणजे 1-1 मिनिट 1 तासासारखा वाटू लागला. जसा की तू कुठे गेली, कशासाठी गेली. कंटाळून इलाजने आम्ही परत यायचा विचार केला. नाईलाजानं कंटाळून लेखिकेनं नाईलाजून आम्हाला म्हणजे नाईलाजाने आम्ही परत यायचा विचार केला. तेवढ्यात आम्ही पाठवलेली मुलं त्यांच्या मागोमाग 2-3 वारली येताना दिसले. त्यांना येताना आम्हाला तेव्हा माझ्या जीवात जीव आला. त्यांना लवकर येता आले नाही, कारण मुद्दाम या कामावरून जाऊ देईना टिटवाळा परिषदेला लोक आले आहेत हे कळल्यामुळेच मुकादमाशी थोडा तंटा करून ते आले होते. मुकादम म्हणजे गावचा सरपंच आपल्या ह्याच्यात म्हणतात, आणि ते आदिवासी ह्याच्यात म्हणतात मुकादम, त्याला म्हणतात मुकादम. मुकादम. त्यांना सूचना सारेजण जमेपर्यंत वेळ कसा घालवायचा आमच्या पुढे प्रश्नच होता. डॉक्टर दळवी आणि मी आपसात बोलत होतो. थोडा चहा मिळेल असा प्रयत्न करून पाहावा म्हणून मी त्यांच्यापैकी एकाला प्रश्न केला, दादू, थोडा चहा मिळेल का, सोय होईल का. चहाचे साधन त्यांच्याजवळ काहीच नव्हते. ते विचारात पडले. एक जण म्हणाला, बाई, जेवण करणार का. जेवण करणे चहा करण्यापेक्षा त्यांना सोपे होते. त्यांच्याबरोबर त्यांच्या जेवणातले आम्हाला चालेल वगैरे. आम्ही त्यांना सांगितले, बाई, आम्ही गरीब माणसं, या जंगलात काय करणार. एवढंच बोलून मी आपल्याला कामाला लागेल मला
वाटेल चहा कधी मिळणार, कारण की लेखिकेला चहाची खूप तलब होती. एकाला विचारले, दादू, एका मुलाला विचारले, दादू चहा मिळेल का? पण त्या बाईने उत्तर दिलं, जेवण करसाल का? कारण की त्यांना चहापेक्षा जेवण आता करण्याची वेळ झालेली असेल. जेव्हा ते आपल्याला कामाला गेले, मला वाटले की चहा मिळणार की नाही, जेवण मिळणार. पण त्यांनी जेवण का चहा या दोन्हीही तयारीला सुरुवात केली. चहा करायची म्हणजे त्यांच्यापुढे प्रश्न होता. त्यांच्याकडे साखर नव्हती, त्यांना जरूर लागलेलं नसे. कोणाकडे चहाची पावडर नव्हती, गावात गाय नाही, म्हैस नाही, त्यामुळे दुधाची थेंब मिळेल कठीण. ते आपसात बोलू लागले. म्हणजे लेखिकेने जेव्हा त्या बाईला किंवा माणसाला प्रश्न विचारले, त्या मुलाला प्रश्न विचारले, चहा मिळेल का? तेव्हा त्या माणसं म्हणतात चहा. आता त्या माणसाला आता कसं सांगावं, चहा म्हणजे आमच्यात गाय नाही, म्हैस नाही, दुधाचा थेंब नाही आणि चहा मिळेल होईल का? पण डायरेक्ट त्या बाईने असं म्हटलं की, बाई तुम्ही जेवण करसाल का? पहिली वाचली, चहा कसा करायचा काय र? दुसरी वाचली, चहा होय, सोय तर होय मला, पण साखर कुठून गवायचं? तिसरी वारली, आपल्या पायी नाही, पण पाटलाकडे थोडी खंड होई. दुसरी वारली, पाटलाकडे थोडं गोड मिळेला, पडल्यासारखी गोड नाही, हवं तर शिवराईच्या आणू. पहिली वारली, बाई तुला गोडाचा चहा चालत आहे का? गोडच गोडचा चहा चालत आहे का? कारण की त्या गावात सोयच नव्हती. मेन कंडिशन, सर्वात मोठा मुद्दा, त्या गावात सोयच नव्हती. एका पोराला बोलावून गुळ आणायला सांगितला, चहाची पावडर कोणाकडे मिळेल. त्या गावातनी हे पण नव्हती की काय याबाबत थोडे बोलणे झाल्यावर दुसऱ्या एका पोराला बुक्की आणण्यासाठी दुकानदाराला पाठवले. मी विचारले, दुकान कितीच लांब आहे? लेखिकेला विचारले, एका बाईला विचारले, गुळ आणायला पाठवले. लेखिकेला म्हटलं त्या मुलाला, दुकान किती लांब आहे? ते म्हणाले, जवळच आहे, पर 2 टांगात परत येईल. मागाहून आमच्या लक्षात आले की सुमारे 2 ते 3 मैला परिसरात दुकान नव्हते. ने विचार केला, या 2 गटाचा अंदाज 3 मैलाचा आहे, तर चहासारख्या विवंचर संपल्यावर त्यांना दुधाची आठवण झाली. त्यांना दुधाची आठवण होणे हे आश्चर्य होते. ते चहा घेतलाच त्या बिगर दुधाचा घेत. दूध पिणे त्यांना माहीत नव्हतं. काहींना तर दुधाचा चहाच आवडत नसे. उलटी होई. चहा करून प्यायचे तर कसं, स्वप्नातला सुद्धा तरी नसेना. परिस्थिती अशी होती की जेव्हा आपल्यासारखी काहीच ना काहीच भावना होती. आपल्याला बिगर दुधाचा चहा चालेना असं त्यांना सांगितले. गावातल्या एका बरे चहाण्यासाठी गेले होते. बकरी गवसांच्या या शब्दात एका भाकरीचा शोध पडकून दूध काढून आणायचे तर सारा अर्थ आपापसाला होत. बकरी गवस तेवढ्याच शब्दात त्या परेशाला सरून समजले. तो त्या गावासाठी निघून गेला. चहाची व्यवस्था झाल्यावर जेवणाच्या खपटीला लागले. जेवण म्हणजे त्यांना खटपटतच होते. जेव्हा लेखिका म्हणायची, किती दूर आहे बा? पण जेव्हा लेखिकेनं विचारलं, दुकान किती दूर आहे बा? तर लेखिकेला असं म्हटलं की, बस मुलगा 2 टांगेत वापस येतो. पण लेखिकेला मालूम होतं 2 ते 3 मैल तर अजून दुकान, तर इथपर्यंत आम्ही आलो तर दुकान दिसलं नाही, तर हा परत येईल कसं? सारी जमजमाट होऊन चहा तयार करण्यास बराच वेळ लागला. ते ओळखून मी शाळेच्या बाहेर झाडाखाली बाजेवर बसून पडले. डॉक्टर दळवी झाडाखाली हाताशी पसरून निजले. आम्ही दोघे अतिशय थकलो होतो. झाडाखाली गार वाऱ्याच्या झुळकेमुळे आम्ही ताबडतोब झोप लागली. एका पळसाच्या पानावर गुळ, एकावर चहाच्या बुक्कीची पुडी, स्वच्छ पाण्याने भरलेली एक मडके, एक स्वच्छ घाबरलेले टोप, 3 दगड ठेवून पेटवलेली चूल, अशी जय्यत तयारी करून चहा करण्यासाठी वाळण्याची आम्हाला उठवले. त्यांना वाटले की त्यांना चहा आम्हाला आवडणार नाही व चालणार नाही. त्यांना केलेला चहा आम्ही घेऊ कसे सांगितल्यावर त्यांना बरे वाटले आणि प्रमुख वर्षी चहा तयार करण्यासाठी चुलीमध्ये वर्षांनी काही बारशी त्यांच्या भोवती बसले. त्यांना गळवत वापले, भरून त्यांना चुलीवर ठेवले आणि त्यांना तेवढ्याच गूळ चहाची भुक्की वाटली आणि दुधाची वाट पाहत बसले. सुमारे अर्धा तास एका